गणेश चतुर्थी हा महाराष्ट्राचा अगदी जिव्हाळ्याचा सण. गणरायाचं आगमन म्हणजे भक्तीचा उत्सव. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आतुरतेने वाट बघणाऱ्यांसाठी हे आनंदाचे दिवस. पण हाच गणेशोत्सव महाराष्ट्राच्या बाहेर भारतातल्या इतर राज्यांमध्ये कसा साजरा केला जातो, हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड. कॅमेरावर आहेत नितेश काळे. महा MTV मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्राबाहेर सुद्धा तो तितक्याच दिमाखात साजरा केला जातो. कर्नाटकचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या ठिकाणी गणेश चतुर्थी गणेश हब्बा या नावाने साजरी केली जाते. गोज्जू, मोदकम, पायसम या गोड पदार्थांचा बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. मुंबईप्रमाणेच बंगळुरूमध्ये सुद्धा मोठमोठाले मंडप, देखावे उभारले जातात. त्यासोबत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. गोव्यामध्ये या दिवशी चवथ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. नेवरी आणि पेटोलिओ सारखे गोड पदार्थ तयार केले जातात. गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा सुद्धा केली जाते. तमिळनाडू राज्यात विनायक चतुर्थी या नावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मोदक, कोझुकत्तई अशी स्वादिष्ट व्यंजनं तयार केली जातात. विनायक स्तोत्राचं पठण करून गणपतीच्या आरत्या सुद्धा केल्या जातात. त्याचबरोबर गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल याचा देखील भक्तांकडून विचार केला जातो. आंध्र प्रदेशात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला विनायक चविती म्हणून ओळखलं जातं. 10 दिवसांच्या या सोहळ्यात सगळे भाविक भक्तिरसात तल्लीन होऊन गणरायाची आराधना करतात. उंदरालू सारखे खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. निमंजनम म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. आंध्र प्रदेशमधल्या खैराताबादमध्ये बाप्पाच्या सर्वात मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी या शहरात मूर्त्यांच्या उंचीचे नवे विक्रम रचले जातात. ओडिशा राज्यात तर गणेशोत्सव आणि शालेय वर्षाची सुरुवात जोडली गेलेली आहे. विद्येच्या देवतेचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थी जणू आपल्या अभ्यासाची सुरुवातच करत असतात. भाषेची, संस्कृतीची विविधता असलेला आपला भारत देश गणेश चतुर्थी निमित्त अशा काही समान धाग्यांनी जोडला गेलेला आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला ठाऊक होतं का? तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.